श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री माता लक्ष्मी प्रसन्न। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। तर आज कोजागिरी पौर्णिमा 16 आणि 17 तारखेला आहे। तर 16 तारखेला बुधवारी ज्यांना जमेल त्यांनी बुधवारी 16 तारखेला संध्याकाळी हा उपाय करून बघा किंवा 17 तारखेला गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर आता सर्वांना माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेला रात्री चंद्राची रात्र सर्वांना आनंद देणारी असते, म्हणून ह्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात। या दिवशी जे आपण आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी जो काही उपाय तोडगा करतो, मनातून आणि श्रद्धेने केलेला उपाय आणि तोडगा कधीही वाया जात नाही। आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा नक्कीच होते। काही सेवा उपाय त्या वेळेमध्ये करणं खूप महत्त्वाचं असतं। तसंच हा उत्सव अश्विनी शुद्ध पौर्णिमा या दिवशी आपल्याला करायचा आहे। तर कोणता उपाय करायचा आहे ते बघूया। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे तुळस आहे। तुळशीचं रोप हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं। पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जी काही सेवा उपाय तोडगे तुळशीला करताल ते नक्कीच सफल होत असतात। तुळशीच्या रोपाला आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 16 तारखेला संध्याकाळी एक गोष्ट बांधायची आहे। या दुर्मिळ योगामध्ये जो काही तुम्ही उपाय आणि सेवा करताल तो नक्कीच खूप फायदेशीर ठरणारा असतो। हा उपाय करताना आपल्याला वर्षातून एकदाच करण्याचा योग आहे, खूप दुर्मिळ योग आहे। कारण आपण दर पौर्णिमेला जरी हा उपाय केला तरी पण त्याचा आपल्याला सफलता मिळत असते, पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवदेवता हे पृथ्वी तलावावर येत असतात। त्यामुळे हा उपाय केल्याने मनातल्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतात। तुळस मातेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशी एक मौल्यवान वस्तू आपल्याला बांधायची आहे किंवा तिथे ठेवायची आहे। तर ती वस्तू खूप काही महाग नाही, खूप सोपी आणि इझी मिळणारी आहे। पूजेचं जिथे साहित्य, देवाचं साहित्य जिथे भेटतं तिथेही तुम्हाला भेटून जाईल। जर तुमच्याकडं असेल घरामध्ये ती वस्तू तर नक्की ती वस्तूही तुम्ही वापरू शकतात। तर तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी नक्कीच असते आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू नक्कीच असतात। तर तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। आता दररोज तर नित्यनियमाने आपली तुळस कधीही अंधारात ठेवायची नसते। दररोज नित्यनियमाने तुळशीला अगरबत्ती आणि दिवा लावायचा असतो, म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा असतो। पण आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे। त्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ती हळद आपल्याला अशी चिमूटभर धरायची आहे। थोडी थोडी हळद करून त्या दिव्यामध्ये सोडायची आहे आणि ती हळद सोडत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे। तर 16 वेळा आपल्याला अशी चिमूटभर थोडी हळद घेऊन त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि 16 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे, पण ती थोडी मोठी घेतली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला एक वस्तू घ्यायची आहे। आता ती खूप मौल्यवान अशी वस्तू आहे, जेणेकरून आपल्या घरातली जी काही कटकट बाधा, त्याचबरोबर जे म्हणजे पैसा टिकत नसेल। आता माहिती आहे सर्वांना आपल्याला की माता ही चंचल आहे, लक्ष्मी माता चंचल आहे, ते एक स्थिर राहत नाही। पण आलेला पैसा योग्य त्या ठिकाणी खर्च होण्यासाठी, त्याचबरोबर घरातले काही कटकट वादविवाद असतील किंवा आजारी व्यक्ती असेल तर ह्यातून दूर होण्यासाठी आणि चांगल्या विचाराशी जोडण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। फक्त हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे। श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नसते। जे आपण गोष्ट करतोय त्यावर आपला पूर्ण विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे। तर एक वस्तू आपल्याला हातात घ्यायची आहे, उजव्या हातात ती वस्तू घ्यायची आहे। तर ती आहे कवडी। आता तुमच्याकडे पिवळी कवडी असेल किंवा पांढरी कवडी असेल तर कोणतीही कवडी तुम्ही घेऊ शकता। जर नसेल तर तुम्ही नवीन विकत एक कवडी तुम्हाला घ्यायची आहे। पांढरी कवडी असेल तर ती थोडी हळदीत बुडून तिला पिवळं करायचं आहे। आता ही कवडी तुम्हाला पूजेचं जिथं देवाचं साहित्य भेटतं तेथे भेटून जाईल, कारण
कवडी ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेला खेचून आणण्याची ताकद ही त्या कवडीमध्ये आहे. तर आपल्याला घरातली कोणतीही व्यक्ती उपाय करू शकतात, म्हणजे स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो, दोन्ही व्यक्ती हा उपाय करू शकतात. तर त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशीसमोर बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकत ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये कवडी घ्यायची आहे. त्यानंतर फक्त बसताना काय करायचं आहे की आपलं तुळशीचं जे झाड आहे, तुळस माता जी आहे, ते आपण म्हणजे आपलं तोंड, आपलं म्हणजे दिशा जी आहे फक्त म्हणजे बसताना दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ती हातात कवडी घेतल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 16 वेळेस म्हणायचं आहे. माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूला तुमची जी काही मनातली इच्छा आहे किंवा जे तुम्हाला वाटतंय की माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट असावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. हातात कवडी घेऊनच आपल्याला म्हणजे हा उपाय करायचा आहे. त्यानंतर ती कवडी जी आहे त्या कवडीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ती कवडी पंतीमध्ये टाकायची आहे. त्या पंतीमध्ये ज्यावेळेस ती पंती म्हणजे दिवा जो आपण तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच्यामध्ये टाकायची आहे. अर्धा तास तरी ती कवडी त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर ज्या वेळेला दिवा शांत होईल, शांत झाल्यानंतर ती कवडी काढायची आहे. डबल म्हणजे हळदी कुंकू त्या कवडीला लावायचा आहे. आणि ती कवडी आपल्याला तुळस मातेची जी माती आहे, आपण माती जी त्या तुळशीमध्ये टाकलेली आहे त्या मातीमध्ये थोडीशी जागा करायची एके साईडला आणि ती तेथे दाबायची आहे, म्हणजेच ठेवायची आहे आणि त्याच्यावर थोडीशी माती ढकलायची आहे. तर हा उपाय करून बघा, खरंच प्रभावीशाली असा हा उपाय आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर हा उपाय केला तर नक्कीच तो सफल होतो आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या कुटुंबावर आपल्यावर होत असतो. खूप सोपा आणि अर्ध्या तासाची सेवा आहे, नक्की सेवा करा. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.